राम राम मंडळी. कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ते कोपऱ्यात कडेला लाईकचं बटन आहे, तेवढं दाबा. 2000 लाईक पाहिजेत मला प्रत्येक व्हिडिओला. 25-30 हजार 5000 लोक बघत आहेत आणि 1000 लाईक होत्यात. त्याला काय खर्च नाही, काय नाही, काय नाही. मोटिवेशन आपल्याला एक नंबर मिळतं. हां, लाईक करून टाका जाऊ द्या म्हणून द्या. आजची स्टोरी सांगायला आपला विषय गंभीर असला ना की मी बिंदास बोलतो. आपल्याला काही तोंडाला काय आपल्याला लगाम नाही, तुम्हाला खरं सांगतो. संवेदनशील सहनशील माणूस असेल तर ऐका, नाही तर मध्यभाग नेऊन सोडून द्यावा. तसं काय म्हणजे ऐकू नका सगळं. पण स्टोरी महत्त्वाची आहे, फायद्याची आहे. आणि सगळ्यामध्ये समाजाच्या फायद्याची आहे. जी घडलंय तो इतिहास आहे, ध्यानात ठेवा. त्याच्यातून दुःख वाटून उद्या लगेच 2 टाईम सणकून हाणून तसं नाही करायचं. अशी घटना आपल्या कुटुंबाच्या बाबतीत अजिबात घडून द्यायची नाही आणि त्यासारखी सतर्क राहायचं, सावध राहायचं. आपण स्ट्रेट आता स्टोरीवर जाऊ. तेलंगणा राज्य, संगारेड्डी नावाचा जिल्हा आणि त्या ठिकाणी राघवेंद्र कॉलनी, त्या ठिकाणी घडलेला प्रकार आहे. आपल्या तिथल्या भौगोलिक रचनेत थोडा फरक. तिथं घनदाट झाडी, तुम्हाला सांगतो सगळं आपली नारळाची झाडं ही लय, आणि मनुष्य वस्ती पाताळे जरा आपल्यापेक्षा. तिथं त्या राघवेंद्र कॉलनीमध्ये चेन्नैया, त्यांची नावं लई चित्र असतात. म्हणजे आपल्यात कसं रामभाऊ, श्यामभाऊ, गोप्या, मी असं गण्या, धन्या, काही नाव असतात. म्हणजे आपलं नाव असं आहे की समजा नाव चांगलं असलं, धनंजय नाव आहे बुवा चांगलं एखादं, तर आपल्या मित्रात कसं असतं धन्या असं. तसं त्यांचं ती लय अशी किचकाट, ती डबड्यात खडं घालून असं हलवल्यावर कसं खडखडवा असतं, तसली नावं ती काही मिळगावत नाही आपल्याला. चेन्नैया हा जो तरुण आहे, महानगरपालिकेचा ड्रायव्हर आहे. पाण्याचा टँकर पोहोचवण्याचं काम जिकडून ऑर्डर आहे तिकडे त्याच्याकडे आहे. ड्युटी अशी आहे की कधी कधी दिवसानं कधी कधी रातचं बी. ज्याचा वशेला त्याचा कुत्र काशेला. चांगल्या माणसाने फोन केला ना, एखादा कंप्लेंट केली ना, रातच्या 10 वाजता टँकर घेऊन जावं लागतं. टँकर कायम भरलेल्या अवस्थेत ठेवायचा तिथं. मग त्यांची सिस्टीम आहे, ती असून द्या. 14,000 15,000 त्याला पगार. त्याची घरी एक बायको, त्याचं नाव आहे रजिता. आता हा जो चेन्नई आहे हा 50 वर्ष वयाचा आहे, लक्षात घ्या. आणि ही रजिता आहे 30 वर्षाची. म्हणजे जेव्हा लग्न झालं दोघांच्या वयात 20 वर्षचा डिफरन्स आहे. जुने माणसं का इडे म्हणून सांगून गेले का मला सांगा की बाबा लग्न जमवताना 4 5 6 वर्ष ठीक आहे. आता तर काय नाही, आता 69ला काय लिव्हिंगमध्ये राहतात, त्यांना काय वय आहे का? ती समान वयाची असतात, 4-6 महिने मागं पुढं. ती जगाला आवड होत चालले बरं, तुम्हाला सांगतो. तसं हिथं कमीत कमी 4-5 वर्षाचा फरक असावा. म्हणजे 20 वर्षाचा डिफरन्स असताना लग्न झालं असं धरून चाला. 3 सोन्यासारखी पोरं. थोरला मुलगा 12 वर्षाचा, साई कृष्ण नाव त्याचं. 2 नंबरचं मुलगी आहे मधुप्रिया 10 वर्षाची. आणि 3 नंबरचा गौतम 8 वर्षाचा. काय पाहिजे आज? पंचकोनी कुटुंब, मुलं बी 2 आहेत, जीव लावायला मुलगी बी आहे आणि प्रेम करायला बायको बी आहे. ह्या चेन्नईची नोकरी पण आहे, 5 बोटं तोफात. सगळं व्यवस्थित चाललंय आणि चेन्नईचा ह्याच्यात काहीच संबंध नाही, दोष पण नाही. हा चेन्नईयास त्याच्या बायकोशी सगळं व्यवस्थित चाललेलं, बायकोचं त्याच्या संग व्यवस्थित चाललेलं, असं काय फरक नाही. पण सगळं चांगलं चांगलं चाललेलं असताना वागलं कधी होतं, कसं होतं, नीट लक्षात ठेवा. फोन बायकोकडे असतोच समजा. त्या फोनने पहिल्यांदा ते मैत्रिणी संग बोलायची. ती काय चालू बाई नाही, लबाड बाई नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. ते मैत्रिणी संग फोन. मग वर्ग मैत्रीण 10वी 12वीत असणारी, तिला फोन केला, हिला फोन केला, तर मैत्रिणीचा फोन आला तिला आधी. म्हणली तुला काय रचिता माहिती आहे का नाही, सुवर्णयोग आलाय चालून. म्हणली कशा सुवर्णयोग? म्हणली आपण 10वीची जी बॅच होती, आता ते निघालेलं आहे नवीन फॅड, 10वीची बॅच होती, ती सगळे इतक्या वर्षांनी एकत्र जमतात बरं का. आणि मग मुलं येणार आहेत, मुली येणार आहेत, काय होणार आहे, तू पण ये आणि जवळ आहे तुमच्यापासून. बरं मग कुठे आहे, काय आहे? ते म्हणली काय जवळच आपल्या संगारेड्डी मी जिल्ह्यात ठिकाणी. ठीक आहे, मंगलकारचं नाव घेतलं. म्हणली येईल मी, कॉन्ट्रीब्युशन आले 500 रुपये, चालते बा देईन मी, संपला विषय. ती गेली तिथं. मैत्रीला मैत्री मिळाली. आता व्यस्त ते असतात, जुने विषय गण असं तुम्हाला माहिती. ते प्रत्येकाला आपलं बालपण, आपल्या गावात येणारी एस टी, आपल्या गावात येणारं
सगळं सगळं अगदी आवडीचं असतं. आता आहे ना, पैसा आहे, बायको आहे, पोरं आहेत, प्रपंच आहे, पण सुख नाही. ही पुरुषाची अवस्था आहे तुम्हाला. आणि लहानपण बरं होतं. हा, चडी नव्हती, दोऱ्याला असं लाकूड गुंडाळून चडी बांधायची. स्लीपर होती त्या काळात, आम्हाला 9वीला मिळाली पार स्लीपर. हा, 9वी 10वीला तर सगळ्यांनी त्या लांबड्या पॅन्टी शिवल्या खाकी. आमच्या बापाची गरिबी माझं सांगतोय. 15 दिवस पॅन्टच नाही. त्या सगळ्या मुलांच्या मुलींचे देखत मला उभे करायची. मागून मागून म्हणलं शाळेत जायचं नाही आपल्याला भाऊ, पॅन्ट देत नाही. पॅन्ट लगेच शिवून आली, आम्ही लगेच शाळेत गेलो. लय अवघड आहे तुम्हाला काय सांगू. तसा प्रकार. आणि हे आता काय निघालंय, 10वीची बॅच एकत्र आली, आले मुलं आली. आता काय होतं, एकमेकाची 10वीत असताना लफडी असतात तुम्हाला सांगतो. म्हणजे काय अशी कपडे फेडाफेडी नाही, तसलं नाही. म्हणजे कसं की तू मला लय आवडती, मी तुला लय आवडती, आणि ती चिठ्ठी देणे आणि चिठ्ठी घेणे याच्या पुरता विषय पूर्वी होता. त्या पूर्वी म्हणली शिवापण आलाय, त्याचं नाव आहे शिवचरण. म्हणली शिवापण आलाय, बरं कुठे आहे आता शिवाचा काय विषय, शिवकुमार सॉरी. ही जी मैत्रिणी ही रजिताचा एक 10वीतला चिठ्ठ्या येणार पोरग होतं शिवकुमार. दाढी बिडी, ते साऊथचे हिरो बघा, दाढी बिडीने ते भारी दिसतात. हा, ते आपल्याकडचे ते डोंगर झालेले 3 खाणे आहेत ना, त्यांच्यापेक्षा 4 पट पिक्चरला पैसे प्रभास घेतो, ध्यानात ठेवा. साऊथ तर एवढं हे आहे. आणि कॅमेराचे शूटिंग अँगल बिंगल एक नंबर. मल्ल्यावरचं साऊथचे चित्रपट कशाला, त्यांचं शूटिंग बिटिंग लय भारी असतं. ही परिस्थिती अशी झाली की ती शिवा आलाय म्हणलं, ती लगेच म्हणली शिवा रजिताची भेट झाली. आता त्याचं काय लग्न झालं नव्हतं, याचं कारण सांगतो. ते बी 30 वर्षाचा, लग्न का झालं नाही, पुरी मिळत नाही, तिकडे मिळत नसते ना. आपल्या महाराष्ट्रात कशी असं, तुम्ही विदर्भ मराठवाडा बघा, भकास भकास करून टाकले सगळं. हा, आपल्या नेत्यांनी आत्तापर्यंत स्वातंत्र्यापासून सगळे घ्या. त्यातले कितीतरी असे तालुके जिल्हे तिथले पाणी पुरवठा योजना सहज शक्य, अख्खं पाणी वाहून जातं खाली महाराज. हे झाल्यावर धरणं बांधणे शक्य आहेत नाही, असं आहे. जाऊ द्या बरोबर. आता ही ते भकास वातावरणासारखं तिला तर लय खुश झाली. ती झाली, तो झाला खुश. तिची मैत्रीण म्हणली तुम्ही दोघं एकमेकाला ही द्यायचा ना, चिठ्ठ्या द्यायचा ना. तिने नुसतं दुखावरची खपली काढली. लय अवघड लोकांचं. 15 वर्षानंतर खपली, 16 वर्षानंतर. नाणे म्हणले त्यावेळेस वेगळं होतं ना, ह्याचं काय शिवकुमारचं लग्न झालेलं नव्हतं, ते आपलं मोकारीत पुरी नाहीत, काय करणार ते. म्हणला तसं नाही, त्यावेळीचं प्रेम ते होतं. तुझं काय कंडिशन रजिता. ती म्हणली 3 मुलं आहेत, एक थोरला मुलगा आहे 12 वर्षाचा, एक मुलगी आहे, आणि एक लहान मुलगा आहे. बरं ठीक आहे. म्हणजे सांसारिक मानल्यावर शिवकुमार जरा ओके. कारण कसं आहे, बाईच्या पुढल्या चप्पल पायातली असल्या ना गड्याची ताकद नाही. काय बाई का बावळाट निघाली ना, गडी पार तुम्हाला सांगतो मग किती बी खर्च होऊ द्या, जमिनी घालवणार, इस्टेट घालणार, बँक घालणार. जेवढा पगार मिळतो त्यातला निम्माच बायकोला, कटिंग झालं म्हणणार, निम्मात त्या लफड्यावालेला आकड्यावालेला नेऊन देणार. लय आवड लोकांचं. आता ओळख करून दिली, सगळं झालं, एकमेकाचे नंबर घेतले, आपापल्या घरी गेले. यांनी रात्री दुपारच्या पारी का वेळ असे की मिस कॉल द्यायचा, जेवलीस का, खाल्लीस का, तुला काय करायची, जेवली का आणि ती उपाशी राहिली का, तुझा उद्योग बघ ना, एखादी मिळती का बघ, तिथं लग्न कर. जेवलीस का, खाल्लीस का. तू लहानपणी दिसत होते ना अगदी स्कर्टमध्ये, तशीच छान अजूनही दिसते. मग येणे म्हणायचं, आता फक्त दाढी वाढली, दाढीमुळे तुझा लुक अजून वाढला, तू तर राजकुमार सारखाच दिसतो. लय आवड या दुनियात तुम्हाला सांगतो. ही बाई फाकाळली त्या 10वीतल्या प्रियकाराबरोबर. मोबाईल आणि ती मैत्रीण माचीस सारखी, काळीपेटीसारखी. काळीपेटीचा हिशोब माहीत तुम्हाला कसा आहे, तुम्ही काही ऐकाय मिळत असेल बघा. अख्खं जग बदललं, सरकारं बदलली, लोकसंख्या 3 पट झाली. मग काय कोण असतं ती काळीपेटीची किंमत रुपयाच राहिली. मला ह्याचं अजून गणित कळलं नाही. म्हणजे काळीपेटी माझ्या हिशोबाने 5च्या 2 पाहिजे होत्या आता, पण रुपयालाची. म्हणजे का असं आहे की बाबा ज्यांनी आग लागती, आग लावणारी वस्तू कधी वाढत नाही, असं काय कोणाला माहिती. तर मैत्रिणीने आग लावून दिली होती. ह्यांचं झालं, फोटो झालं पहिल्यांदा, ते एकमेकाला पाठवणं, मग व्हिडिओ कॉल कर, बोल. ह्यांचा प्रमाण एवढं वाढलं की पुढून रिस्पॉन्स, रजिताचा रिस्पॉन्स आल्यावर हा शिवकुमारचा अजून 4 पावलं पुढं टाकायला सुरुवात केली. त्याला वाटलं कसं आहे, माया भाग्यात असन 10वीत जे हुकलं ते आता मिळायला बसले. याचा विचार करताना ह्या टोनग्याने विचार करायला पाहिजे होता की बाबा ह्या बाईचं लग्न झालं, विषय संपला ना तिथंच. तिथं सोन्यासारखा संसार आहे, 3 मुलं आहेत, हिला 2 टाईम खायला मिळते. तिथं काय भाकरीन चपाती तसलं खात नाही काय. हा, तिथं असं काच काटून बात करतात. 50 रुपये तुम्ही गेले कधी, 50 रुपये दिले की किती बी खा, भात आणि सांबार.
हा, कधी कधी दही बी असला विषय असतो. सुरुवात म्हणला बेठावं लागेल, तू याच्या झोप आहे ना, मला असं म्हणत तसं. ती म्हणजे माझी पण तशीच अवस्था आहे. वाटलं झालं बरं का फार. प्लस मायनस दाट खाली बघत होती एकमेकाला, दडाक त्यातच ती मोबाईल होता सपोर्ट करायला. मग ते म्हणले कुठे येतं, नारळात जाळ होतो, कवा बी येतो पार. नवरा गेला, मी फोन करून येते जवळपास घराच्या आला, पत्ता बित्ता दिला सगळा. नवरा कामाला गेला टँकर घेऊन, पोरं कुठे शाळेत गेली असते, आणि ही मोकळीत नारळाच्या बागेत रंगारंग कार्यक्रम चालू झाला. हा, हिला बदल त्याला बदल, ही दोघं, ही ती आता बोकडावून तुस करणार. ते शिवकुमार भेटला, ती गल्ली असतात बघा, दात असलं दाढी होऊन ठेवलेलं, बोकडाला गलुली असं, गलुली दोन. ते आता काय आपले सबस्क्रायबर काय काय परदेश आहेत, त्यांना ती गलुली मिलून काय काय शब्दच कळत नाही, पण त्याला इलाज नाही, मला ती लय हाय फाय नाही बोलता येत. ही रंगारंग कार्यक्रम चालू झाला, त्या बाईला लागली ते शरीर सुखाची चटक. आता विषय 50चा टायमिंग 30चा टायमिंग फरक राहतोच किती काही म्हणलं तरी. यावर कोण कसं मेंटेन करतं, कोण कसं मेंटेन करतं, याच्यावर बरंच अवलंबून आहे. असून द्या. पण हे सगळं आपण माणूस आहे, आपण शेण खात नाही किंवा काय खात नाही, आपण विचार करू शकतो ना की बाबा हे 3 पोरं म्हणजे अति नका करू, असं माझं म्हणणं आहे. मी लफडे बंद करणार नाही कोण काय, पण किती अति झालं बघा इथं. यांचं अनैतिक संबंध चालू झाल्यानंतर 2-4 महिने झालं. ही बाई काय म्हणे रजिता, की मला तुझ्याबरोबर घेऊन चल, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, असं तसं. त्याला वाटलं मग 10वीचं प्रेम आहे नाही का, मग सोपं आहे का. लहानपणीचं प्रेम म्हणजे कसं देवासारखं असतं. काय हरकत आहे, ही चालून आलेली, हिला सोडायचंच नाही. कायला सोडीन ती मोकार, ही म्हणन तवा साडी फिरती, याला कायला सोडीन त्यो. अशी दुनिया आहे तुम्हाला सांगतो. बायांनी सावध राहणं गरजेचं आहे. लय गोड बोलला, लय स्तुती केली की म्हणायचं काहीतरी फॉल्ट आहे, गावात खडा आहे, तांदळात खडा आहे. तांदळातून कसा गाव बाई कशी निसतानी तांदळातून खडा फेकून देते, तशी अवलादी फेकून द्यायच्या. आपला प्रपंच, आपलं घर, आणि आपण आपली लेकरं, असं धरून चालायला पाहिजे. बाई बिघडली तो म्हणला माझं इथं फुल सपोर्ट आहे, तू काय म्हणशील तसं. मग तिचा विषय असा होता, तिला होती नोकरी, तिला नोकरी होती शिक्षिका म्हणून. असू दे, काय अडचण नाही, शिक्षक म्हणून नोकरी. तिला असं वाटलं की बाबा ठीक आहे, आपलं बी चांगलं होतं विषय, चलू द्या. याला वाटलं बरं आहे, पगार बी मिळून कचून, मग काम नसते तर खायचं आणि लागायचं, याच्यापेक्षा काय काम आहे काय. कोण ह्या जगात काय विचार करीन सांगता येत नाही. हा, पण त्या बाईने प्रस्ताव जो मांडला होता लग्नाचा, म्हणले कसं करायचं काय करायचं. मानला ये, पण तू ये बा, तू जी पोर आहे बिरस, त्याला बापाचं नाव देऊ शकत नाही, ती काय मी सांभाळू शकत नाही. आता एका साईडला पोर आहेत, नवरा आहे, एका साईडला ती आहे. मग काय येडे आहे का काय तुम्ही, मग पोरांचा नवराच विचार करायचा असतो का. हा, गोल्या, गोल्या एक जुना लय शब्द आहे तुम्हाला सांगतो, गोल्याचा विचार करता, ठोक्या नाही गोल्या. हा, गोल्याचा विचार केला त्यांनी की तो पाहिजे. पण एवढी बुद्धी पाहिजे की बाबा ह्या नवऱ्याला आणि त्याच्या 3 पोरांना आहे, तिच्याच पोरांना घटस्फोट दे, सोडून दे, विषय संपला. संपला ना विषय, तू तिकडे जा बा गोल्याकडं, काय विषय आहे का. नाही नाही, ह्यांनी ठरवलं की ती चौघं बी मारून टाकायची. त्यांनी विष आणून दिलं, आणि 27 मार्च 2025 भयानक परिस्थिती, गेल्या महिन्यातली घटना. 27 मार्च 2025 म्हणजे आज महिना बी नाही झालं. त्या बाईने संध्याकाळी, त्यांचं ते रोजच असतं, ते आपल्या कसं भाकरी कालवण रोज असतं, तसं त्यांचं सांबर भात रोज असतो. वेगवेगळ्या चटण्या कशाच्या भाज्या केल्या तरी पण ते भाताबरोबरच खायचं असंही. आणि तुम्ही त्यांचं खाण्याची पद्धत बघा, आपल्याकडे ते बोरच्या गाड्या आहेत बघा महाराष्ट्रात, ती सगळी तिकडची लोक असतात, तामिळनाडू, आंध्रा, केरला. ते असं गोल गोल आणतात, असं सनाट हाणीतात ना, अख्खा गोळाच्या गोळा जाऊन बसतो चिंडवानी. ती सिस्टीम खायची वेगळी, तुम्हाला नाही कळायचं. ही म्हणलं एवढं 20 टाकवा, ह्यांचा कार्यक्रम करत होऊन जाईन. आता किती झालं तरी बाई थोडी गार पडतीच ना. याचा हिशोने 20 दिलं गेला निघून. बाईनी 27 मार्च 2025 रोजी 8 वाजताच, 7:30 वाजता शिजवलं, अन्नपाणी शिजवलं. तर 20 टाकायचं ना, 20 3 दह्यात आणि त्या सांबर मीठ टाक. आपल्याकडं सारखं लग्नात असतं ती सांबर नाही तिकडे, त्यांना तिथं सांबर वेगळं, खाऊशी वाटत नाही तुम्हाला असलं सांबार. चिचा टाक, लिंबू पीळ, आंबाट आंबाट लेकच तर चरचर करीत तिथं सांबार. आपलं लग्नाचं सांबार 1 नंबर, असं फरक आहे. त्याच्यात ते टाकलं विष, आणि ती कच्चे बच्चे लागले खायला की इकडं नवरा मला वाढ, मला पाठव की त्याला फोन आला अर्जंट, कसल्या परिस्थितीत मोठ्याच्या इथं पाणी टँकर पाहिजे लगेच पाहिजे. उठलं ताटावून गेलं, ती काय गॅस बी नाही खाल्ला त्याने, ती गेले तर टँकर टाकायला पाण्याचा. 3 पोरांनी
ते निम्मा अर्धच खाल्ला असन तुम्हाला. विष येते कवळा आताड आहे हो, त्याला काय लागतंय. ही आपली बामठी बाई बघती कवा बरं त्यात. आता शेजार पाजार असतो की माणूस काय असं जंगलात राहतो का, शेजार पाजार असतो. ते पोरांना त्रास व्हायला लागल्यावर तिन्हीच्या तिन्ही पोरांना ती पोरं लागली गडबडा लोळायला, आयो आयो करायला. ह्या बेकार चोटबाईनी त्या पोरांना जीव पटकून जायना स्वतःच्या लेकरांचा, म्हणून त्यांच्या अक्षरशः नरड्या गळ्या उभी राहिली. ती नरड्या दाबी ती कोणाचं गळ्या उभी राहून तिन्ही पोरं त्यांनी खलास करून टाकली. ही दुनिया आहे, हे कलियुग आहे. इतका सोप्पा विषय नाही हा. हा मग तिने पोटात वाढवली होती, मस्त तिने तिच्या थानातलं दूध पाजलं होतं, तिने त्यांना डुंगणं धुतली होती. मग लाज शरम वाटलं कायसाठी, गोल्यासाठी. इतका पवित्र गोल्या त्यो, गोल्यासाठी अशी दुनिया निघाली महाराज. काय जाळ करता यांचा. दुसरी गोष्ट सांगतो मला, त्यांना खलास केल्यावर 1:30-2 वाजता ती नवरात आलं बा. ती वाचलं होतं, आता त्याला गेलाच नाही. त्याचं कर्म बलवत्तर असन किंवा काय असन. ती आले बघतोय तर पोरं तिने मरून पडलेली, बायको बी घराबारा लोळती आणि त्रास होती. म्हणजे काय याला सुधारणाच का. तिने वारडावरड केली, साईचे लोक बोलावली, तिथून ॲम्ब्युलन्स केलं, चौघं हॉस्पिटलला नेली, ॲडमिट केली. तोवर त्याचा सासून सासरा आले. आता सासून सासरा विषय असतो की सासू असते गांधेनमाशी आणि सासरा असतो मुकाबैल. बोलायचं नाही बायको पुढं, काही चलत नाही, लय अवघड आहे. कपडे धुवायला लागतात काय काय तर अक्षय. मला सगळ्यांचा फोन असतात. ती सासू आली, तो बघितलं सगळं पोलीस स्टेशन, काय वानगडे काय विषय. पोलीस आले तर ते डॉक्टरच फोन करतात. म्हणजे विष बाधा झाली, 3 डेड डिक्लेअर केली मुलं त्यांनी. आणि तिच्या उपचार चालू म्हणजे सलाईन बिलाईन लावलं ह्या बायाला, कायदाशी नेला, ग्लुकोज हिला ग्लुकोज बरं का. 3 पोर हिने मारलेली. त्यांच्या गळ्यावर सुद्धा हिच्या पायाच्या नखांचं ऊन होतं असं तुटलेलं अक्षरशः. डॉक्टरांच्या नजरेतून काही सुटत नाही. मग डॉक्टरांना पोलीस म्हणले व्यवस्थित तपास करा काही, कारण तोवर मीडियाला बातमी गेली होती. सासून सासरे आले बा ह्या चेन्नईची. ते आपलं रडते, 3 पोरं सोन्यासारखी गेली, काय तपासच नाही त्याला कशाने काय झाले बा. ती सासू त्याला म्हणली योगा ह्यो 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 ह्यानेच मारलं बघा, माझ्या लेकीला मारलं, माझ्या लेकराला मारलं, माझ्या सोन्याला मारलं. सासूच असंही. हीच सासू आमरू सोडायची, ही सासू आजरा तोळा करायची. तिकडे गेल्या जावाय बापू तिच्या पाया पडलं की सासू 100 नाही 500ची नोट द्यायची. सासूचे डायरेक्ट रूप बघितले तुम्हाला अवघड आहे भाऊ. कालच्यापासून घटना बायानं घडायला लागल्या. 3 सोन्यासारखी पोरं गेली, बायको आत्या वस्तू आहे, सासू मग ती ह्यो जबाबदारी म्हणल्यावर पोलिसांनी लगेच उच्चाला. कुठला पोलिसांनी तुम्हाला सांग, तिथं काही सुट्टी नाही. धरायचा ना बापाचा. हा उपास तापायचे म्हणला, रिपीट केला त्याला, हाणला की तूच वीज घातलं का घातलं. म्हणला मी जेव्हा बघा आम्ही मी वरच असतो, मला बरं झालं मी मेला असतो तर. मी जाणत होतो, पण मला फोन आला तुम्ही चेक करा. मी ती टँकर टाकायला, कुठे टँकर टाकायला गेलं, त्यांनी पोलिसांनी चौकशी केली. मग आईला म्हणली हे आपण रपकावतो, पण इथं खरं बोलतोय सगळं. पण हेच कास काय चांगला हा, मला माझं दुर्दैव म्हणलं मी जगलो. काय असं ना तिचा सीडीआर बिडीआर चेक करा. ती ड्रायव्हर हुशार राहतात. हा 10 टनाची गाडी, वजन एमटी आणि 20 टन लोड, 30 टन काचा. ते मल्ली गाठ भेटते तुम्हाला माहीत नाही, डेंजर असतात त्याच्यात वळवणारा माणूस. हा ड्रायव्हरला काही सोपं समजू नका, पण या ड्रायव्हरला थोडी अस्पष्ट कल्पना सुद्धा आली नाही तर हुशार असा वाचला असता ह्यो. म्हणजे पोरं वाचली असती कमीत कमी, कल्पनाच नाही, विश्वास बायकोवर. मग हे पोलीस म्हणले उचलला याला. ते बायकोचा सीडीआर चेक केला, सगळं केलं. त्याला देव जाऊन आला. शेवटी खरं होतं त्या ह्याचं. हा त्याला म्हणले आपले डॉक्टर म्हणले पोलिसांना की ह्या बाईच्या पोटात विषाचा एक कण सुद्धा नाही, पण बाई ॲक्टिंग जास्त करते, आरडल्याचं वरडल्याचं येवाळण्याचं डोळं ही करते. हे थोडं संशयास्पद आहे. डॉक्टरने सांगितलं, पोलीस म्हणले असं आहे का, ग्लुकोज काही गरज नाही म्हणले, काय झालं नाही हिला. हा मग महिला कॉन्स्टेबल असतात, उचलायची पालखी, तिथून ती सलाईन काढलं आणि तिथून पालखी उचलली डायरेक्ट लॉकअपमध्ये. महिला कॉन्स्टेबलचा ते कार्यक्रम वेगळा अर्थ होता. ते बायांचं बरोबर जुळतं. हा बोलायकच जमतं, तसं रापकायला पण जुळतं. त्यांना माहिती आहे कुठं काय लावलं, कशी बाई उड्या हानी ते नुसती. जाऊन द्या मरू द्या, ती सगळं सांगता येत नाही. झालं बाबा, तिला कबूल केली. म्हणले माझा प्रियकर. प्रियकर गोल्या शिवकुमार लगेच उचलला, त्याला बी उचलला, तो बी अटक आहे त्यांना ठेवा. मग त्यांनी सगळी ती पोलीस रेकॉर्डला ती हिस्ट्री ना ही सगळी आली की कसं भेटले, काय कुठे त्यांचे झोंबाझोंबी व्हायची, सगळं त्यांनी सांगून टाकलं. पण पोलिसांचा सुद्धा त्या महिलेला एक प्रश्न होता, काय गरज होती तुला 3 जणांचा जीव घ्यायची. तू जाऊ शकत होती, तू पळून जाऊ शकत होती,
तू घटस्फोट देऊ शकत होती, ही लेकरं वाचली असती. ह्याने ड्रायव्हर होता, यांनी हाताने तांदूळ शिजून खाल्ला असता. पोरगी होती 10 वर्षाची, 2-3 वर्षांनी ती स्वयंपाकात शिकली असती. अशी दुनिया निघाली महाराज आणि अशी लोक निघाल्यात. काय आता ह्याच्यातलं तुम्हाला एक आयडिया सांगतो. एक ॲप निघालाय की तुम्ही वाचावात, कमीत कमी माझी इच्छा आहे. एक ॲप असं आहे, बऱ्याच लोकांना त्याबद्दल माहीत नाही, बऱ्याच लोकांना माहिती आहे. आपल्या बायकोचे कॉल डिटेल्स जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या मोबाईलला ते सगळं कळणार बरं का. मी काय बोललो हे नाही कळत. किती वाजून किती कोणाचा फोन येतोय, हिचा कोणाला जातोय, ही स्वतःहून करते का, त्याचा येतोय का. अशा प्रकारची एक ॲप आहे. त्या ॲपसाठी बायकोचा मोबाईल तुम्हाला 5 मिनटं हातात घ्यावा लागेल. त्याच्याहून पाठवलं की तिथून एक ते नाही का इन्क्वायरी करतात, 4 अंकी कोड पडतात. ते कोड एकदा व्हेरीफाय झाला की देऊन टाका. तुम्ही तो केलाय तसा हे कळत पण नाही कोणाला. याचा म्हणजे इथून पुढं जर काही बायांची लफडी गावली नवऱ्यांना, त्यांना हाणू नका, मारू नका, त्यांना त्यांच्या बापाच्या दारात नेऊन सोडा. पण कमीत कमी काही अवलादी याच्यातल्या जी पोराबाळांच्या जीवा उठल्यात अक्षरशः अशा प्रकारे तिथं वाचतील ना. शिच्याकडं काय आहे, मूत्रपात्र आहे आणि त्याचा गोल्या चालू द्या उद्योग. रामकृष्ण हरी म्हणायचं, त्यांचा जाळ होऊ दे, ते 10 डबं राखेल. जे जर अशा प्रकारे जर बाई अनैतिक संबंधासाठी ठोकेकारासाठी जर अशी लेकरं मारत असेल ना, काय पेटावता येणार, कायला प्रपंच करायचा आणि कायला जगायचं. सोन्यासारखी लेकरं जर कळणार बाल, पार बिघडली दुनिया तुम्हाला सांगतो. भिकार चोट लोक झाली. ह्यांना जे अशा प्रकारे आहेत ना, सोडून द्या, यांचं नाव नका काढू कधी. हा, आणि कायदा बिदा आहे ना, बघू त्याचं काय करायचं. ती घटस्फोट घेऊन द्या, काय फाशी तर नाही देत ना. 50-50 मर्डर ज्यांनी केलं त्यांना सरकार फाशी द्या, तर आपल्याला बायको सोडले म्हणून कशाला फाशी देईन, असा विषय. त्यामुळं डोक्यावरून पाणी जायची पाळी आली. अशा प्रकारच्या महिलांना अजिबात थारा द्यायचा नाही, कायदेशीर घटस्फोट द्यायचा, कायदा मोडायचा नाही आपल्याला. हा, त्यांना 4 बोटं शिवी सुद्धा नका देऊ, माझं तर म्हणणं आहे. हा, तिच्या बापाच्या दारात न्या, ही अवलाद मी असताना दुसरा आहे, जाऊ दे गाडी, असा विषय करा. ह्याच्यातून काही घेण्यासारखं असेल तर 100% घ्या आणि सुखी राहा, सुरक्षित राहा आणि जिवंत राहा. माऊली. रामकृष्ण हरी.